Today we are going to learn very important concept. So all these concepts are regarding object oriented programming. Okay. So earlier what we discussed, Java is what? Object oriented, right? So what are the concepts comes under the object oriented programming? Those we are going to discuss here. So object oriented programming म्हणजे काय exactly? Anyone? What do you mean by object? Yes, quickly guys. Object is an instance of class which have behavior its properties. So बेसिकली या उप्स कॉन्सेप्ट्स काय आपण काय म्हणतो ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॉन्सेप्ट्सला काय म्हणतो उप्स कॉन्सेप्ट्स ओके ओके सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग ओके तर याच्यामध्ये काही कन्सेप्ट्स आहे ओके सो याच्यामध्ये काय काय येतात द क्लास ओके ऑब्जेक्ट some pillars of Java oops concepts okay those are what inheritance okay abstraction then we have polymorphism and then we have encapsulation ओके ह्या काय कॉन्सेप्ट आहे गाईज तर ह्या यूज करून आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कशा पद्धतीने अचीव्ह करतोय हे आपण एकदम डिटेल मध्ये बघणार आहे सो इंटरव्ह्यू मध्ये या ओप्स कन्सेप्ट वरती ओके सो दिस इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट दॅट फ्रॉम इंटरव्ह्यू पॉइंट ऑफ व्यू अँड इवन फ्रॉम द जावा डेव्हलपर और फ्रॉम द जावा डेव्हलपमेंट पॉइंट ऑफ व्यू ओके तर ह्या कन्सेप्ट तुम्हाला डिटेल मध्ये माहित असणं खूप गरजेचं आहे मग तुम्ही डेव्हलपर असो किंवा टेस्टर असो सो ज्या कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत राईट ज्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड वरती इम्प्लिमेंटेड आहे त्यामध्ये ह्या ऑलमोस्ट सगळीकडे सेम कॉन्सेप्ट असतात ओके सो इन दिस उप्स okay or the object oriented programming concepts first we are going to discuss about the class okay class in java so आपण आतापर्यंत खूप बघितलं राईट क्लासेस बद्दल खूप डिस्कस केलं वी हॅव क्रिएटेड मल्टिपल क्लासेस राईट अँड ऑल्सो वी हॅव इम्प्लिमेंटेड different logics or implementation in different types of classes right so but आपण थोडस आज डिटेल मध्ये बघणार आहे एक्झॅक्टली क्लास काय आहे क्लासचे टाइप्स काय आहेत आणि कुठला टाइप कधी यूज करायचा आहे ओके सो बेसिकली व्हॉट इज अ क्लास इन जावा सो इट इज अ टेम्पलेट ओके हे काय टेम्पलेट आहे किंवा आपण त्याला काय म्हणतो इट इज अ ब्ल्यू प्रिंट ओके सो ते काय करतं ब्ल्यू प्रिंट म्हणजे काय सो बेसिकली दॅट इज अ टेम्पलेट विच होल्ड सम डेटा मेंबर फंक्शन्स ओके मेंबर फंक्शन्स म्हणजे काय युअर मेथड्स किंवा फंक्शन्स राईट दॅन इट होल्ड सम ब्लॉक्स अँड कन्स्ट्रक्टर ओके सो हे सगळं कॉम्बिनेशन यांचं ग्रुपिंग म्हणून तुमचं काय बनतो एक क्लास बनतो जर एक्झाम्पल घ्यायचं आलं तर आपलं काय क्लासचं स्ट्रक्चर कसं असतं सो वी हॅव पब्लिक main method. नाव public class suppose I have class A okay this is what this is the completely template किंवा त्याला ब्ल्यू प्रिंट म्हणतो आपण ओके आणि इनसाइड दिस क्लास व्हॉट वी हॅव सम व्हेरिएबल्स सम ब्लॉक्स कन्स्ट्रक्टर्स अँड मेथड किंवा त्याला आपण फंक्शन पण म्हणतो त्यालाच आपण काय म्हणतो मेंबर फंक्शन्स राईट आणि व्हेरिएबललाच काय म्हणतो आपण डेटा मेंबर्स Data types. ओके सो ह्या गोष्टी आपल्या क्लासमध्ये कंबाईन असतात आता आतापर्यंत आपण फक्त नॉर्मल क्लासेस बघितले राईट सो वी हॅव डिफरंट टाइप ऑफ क्लासेस इन जावा
टाइप्स ऑफ क्लासेस. सो यू शुड नो दोज टर्म्स. ओके. सो मग आपल्याकडे कुठला क्लास आहे? वी हॅव फर्स्ट वन, वी हॅव फायनल क्लास. ओके. फायनल क्लास. Second, we have static class. Okay. Third, we have abstract class. Okay. Abstract class. Fourth, we have concrete class. Okay. Concrete class. Then fifth, we have Pojo class. Okay. Sixth, we have singleton class. ओके. आणि आपल्याकडे आणखी सेवन्थ काय आहे? आणखी एक टाईपचा क्लास आहे, दॅट इज युअर इनर क्लास. ओके. सो जावामध्ये हे वेगवेगळ्या टाईपचे क्लासेस आहे. हे कुठला क्लास कधी यूज करायचा हे आपल्याला बघायचं आहे, आणि कुठला क्लास कशा पद्धतीने इम्प्लिमेंट होतो ते आपण थोडंसं डिटेलमध्ये बघणार आहे. वी हॅव व्हॉट डिफरंट टाइप्स ऑफ क्लासेस: फायनल क्लास, स्टॅटिक क्लास, ॲब्स्ट्रॅक्ट क्लास, कॉन्क्रीट क्लास, पोजो क्लास, सिंगलटन क्लास अँड इनर क्लास. ओके. सो हे फायनल क्लास झाला, त्याच्यामध्ये मी जस्ट आता हाय लेवल सांगतोय, बट आपण डिटेलमध्ये बघणार आहे. सो फायनल, ज्या ठिकाणी आपण फायनल कीवर्ड यूज करणार इथं. ओके. जस्ट मी तुम्हाला एक एक हिंट देऊन देतो. वी आर गोइंग टू यूज अ फायनल कीवर्ड. आतापर्यंत आपण ते बघितलं नाही, बट त्यासाठी आपण डिफरंटली डिटेलमध्ये हे डिस्कशन करणार आहोत. आपण एक स्टॅटिक कीवर्ड बघितला, राईट? डेफिनेटली राईट. आपण लास्ट कालच्या सेशन मध्ये काय बघितलं आपण? वेअर वी कॅन यूज अ स्टॅटिक कीवर्ड. स्टॅटिक हा कीवर्ड कुठे कुठे यूज केला जातो? So static is used at variable level, method level, class level, and block, right? So this is the one more thing. We have one more keyword, abstract. Okay. So abstract, it can be your method or your class. Then you have a concrete class. सो आता जे कुठलेही तुम्ही तुम्ही क्लासेस इम्प्लिमेंट करताय, ज्याच्यामध्ये कम्प्लिटली प्युअरली इम्प्लिमेंटेशन असतं, जिथं ज्यामध्ये कुठलाही ऍबस्ट्रॅक्ट मेथड नसते. आता मी तुम्हाला ऍबस्ट्रॅक्ट मेथड म्हणतोय गाईज, ही कन्सेप्ट आतापर्यंत आपण डिस्कस केलेली नाही. मी जस्ट तुम्हाला इथं हाय लेवल सांगतोय की कॉन्क्रीट क्लास काय असतो. ज्याच्यामध्ये सिमिलरली तुम्ही जसं आता क्लास ए बनवला, त्याच्यामध्ये काही ए मेथड्स बनवले, त्याचे इम्प्लिमेंटेशन आहे. दोज आर युअर कॉन्क्रीट क्लास. दॅन यू हॅव पोजो क्लास. So this is the very important class that we are also going to discuss. So Pojo class means what? Plain old Java object. What is it by plain old Java object? Okay. So आज आपण हे प्लेन ओल्ड जावा ऑब्जेक्ट कशा पद्धतीने बनवायचे, त्याचे ऑब्जेक्ट्स कसे बनवायचे हे आपण डिटेलमध्ये बघणार आहे. सो आपल्याकडे डिझाईन पॅटर्न्स मध्ये एक डिझाईन पॅटर्न आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये, दॅट इज वन ऑफ द डिझाईन पॅटर्न इज सिंगलटन. तर सिंगलटन क्लास कसा क्रिएट करायचा किंवा तो कशा पद्धतीने असतो ते आपण डिटेलमध्ये एकदा बघणार आहे. दॅन वी हॅव इनर क्लास. सो इनर क्लास, इनर इट सिम्स क्लासमध्ये क्लास, बेसिकली नेस्टेड क्लास, हे असतात तुमचे इनर क्लास. ओके. सो हे क्लासेस कसे आपण राईट करतो, हे कशा पद्धतीने यूज होतात ते आपण थोडंसं डिटेलमध्ये बघणार आहे. बट टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द पोजो क्लास. ओके. पोजो क्लास. Okay. So what is the full form of Pojo class? Plain old Java object. Okay. So this is the full form of the Pojo class. आता आपण पोजो क्लासेस म्हणजे काय याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही, सो हे पोजो क्लासेस म्हणजे याच्यामध्ये काय असतात? तीन गोष्टी असतात. एक असतात व्हेरिएबल्स. ओके. दुसरा पार्ट असतो त्याच्यामध्ये सेटर्स, आणि तिसरा पार्ट असतो त्याच्यामध्ये गेटर्स. ओके. सो जे व्हेरिएबल्स असतात हे आपण याच्यामध्ये काय करतो, याला प्रायव्हेट डिक्लेअर करतो.
आणि ह्या व्हेरिएबल्सला व्हॅल्यू सेट करण्यासाठी टू सेट द व्हॅल्यूज आपण काय यूज करतो? गेट सेटर मेथड्स. सॉरी, व्हॉट वन? सेटर मेथड्स. काही ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल डेव्हलपमेंट करतात ना, त्यावेळेस तुम्हाला गेटर आणि सेटर ह्या खूप ह्या गेटर आणि सेटर माहित असणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि टू गेट द व्हॅल्यू वी यूज गेटर मेथड्स. ओके. सो आता हे इम्प्लिमेंट करत असताना तुमच्या ह्या सेटर्स मेथड काय असतात? ह्या पब्लिक असतात. सेटर मेथड काय असतात? पब्लिक. आणि गेटर मेथड पण काय असतात? पब्लिक. बट यामध्ये त्याचे व्हेरिएबल्स काय असतात? प्रायव्हेट असतात. आता सपोज मला पोजो क्लास बनवायचा आहे. इट इज ओनली सिम्पल. आता आपण कॉन्क्रीट किंवा दुसऱ्या नॉर्मल क्लासमध्ये काय काय डिफाईन करत होतो गाईज? काय असायचं? So we have some variables class level and variables, methods, right? But there त्याच्यामध्ये त्याचं डिफरंट इम्प्लिमेंटेशन असायचं. बट प्लेन ओल्ड जावा ऑब्जेक्ट हे काय? हे ओनली दोज आर द ऑब्जेक्ट्स. तुमची इन्फॉर्मेशन स्पेसिफिक टू ऑब्जेक्ट. ओके. सो आपण बघितलं तर ऑब्जेक्ट म्हणजे काय? सर्टन इन्फॉर्मेशन. ओके. जर मला काय करायचंय, मला कार रिलेटेड मला क्लास बनवायचा आहे. ओके. किंवा सिंपल मला बँकचा ऑब्जेक्ट बनवायचा आहे. ओके. वी विल क्रिएट अ पोजो क्लास फॉर बँक. पोजो क्लास फॉर बँक. तर तुम्ही कशा पद्धतीने बनवणार? सो यू विल क्रिएट वन क्लास पब्लिक क्लास आणि त्या क्लासचं नाव काय देणार आहे? बँक. ओके. आणि या बँकमध्ये मग बँकमध्ये काय इन्फॉर्मेशन असते? मला बँकची इन्फॉर्मेशन आहे. मग मी काय करणार? प्रायव्हेट सपोज स्ट्रिंग बँक नेम. बरोबर. बँक नेम. देन व्हॉट वी हॅव, अजून बँकचे काय डिटेल्स येऊ शकतात? प्रायव्हेट स्ट्रिंग IFSC नंबर. बरोबर. प्रायव्हेट स्ट्रिंग बँक कोड. बरोबर का? आणखी काय येऊ शकतं? प्रायव्हेट स्ट्रिंग तुमच्याकडे काय आहे? ऍड्रेस. ओके. नंतर काय असतं आणखी? अजून काय असू शकतं account बँकची इन्फॉर्मेशन? account number. अकाउंट नंबर हा तुमचा असतो. बँकचा काय असणार आहे? सो दिस इज द इन्फॉर्मेशन रिलेटेड बँक, राईट? सो Bank. प्रायव्हेट स्ट्रिंग ब्रांच असू शकतो. आता ही बँक ऍक्टिव्ह आहे की इनऍक्टिव्ह? म्हणजे काही बँकचे ब्रांचेस डिऍक्टिव्हेट पण असू शकतात, राईट? बरोबर ना? प्रायव्हेट बुलियन इज ऍक्टिव्ह. आता ही ह्या बँकचं एस्टॅब्लिशमेंट कधीच आहे माहिती का? सो बँक कधीतरी ही ब्रांच कधीतरी राईट ना? कधीतरी फर्स्ट डेट असेल त्याचं, राईट? असू शकते ना? येस नो गाईज? Yes, sir. सो वी हॅव प्रायव्हेट सपोज डेट किंवा आपल्याकडे जावा मध्ये डेट डिफाईन कर. जावा 8 मध्ये काय आहे? लोकल डेट नावाचा एक डेटा टाईप आहे. किंवा इथे मिळतो स्टार्ट डेट. सो बेसिकली काय झालंय, तुम्ही एक काय केलंय? बँकचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केलाय. ओके. दिस इज युअर बँक ऑब्जेक्ट. तो बँक ऑब्जेक्ट मध्ये या सगळ्या फील्ड्स, बँक नेम, बरोबर का? IFSC नंबर, हो. बँक कोड, ऍड्रेस, ब्रांच, इज ऍक्टिव्ह, स्टार्ट डेट, ही सगळी इन्फॉर्मेशन JVM मध्ये एका ऑब्जेक्ट मध्ये. आता मी इथं हे तुमचं काय आहे? JVM. JVM मध्ये एक काय झालाय? व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ JVM गाईज? व्हॉट इज द फुल Java फॉर्म? Virtual Machine. Java राईट. Virtual Machine. Java जावा version. व्हर्च्युअल मशीन.
तर ज्यावेळेस तुम्ही न्यू कीवर्डनी ह्या बँकचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे, त्यावेळेस JVM मध्ये असा ऑब्जेक्ट बनेल आणि ते ऑब्जेक्ट काय होल्ड करेल, इन्फॉर्मेशन ऑफ युअर बँक. तुम्ही ज्या ज्या फील्ड्स त्या पोजो क्लासमध्ये डिफाईन करताय, त्या सगळ्या फील्ड्स ह्या काय असेल, ह्या ऑब्जेक्ट क्लासमध्ये असणार आहे. सो बॅक टू द पॉइंट. सो पोजो क्लास म्हणजे काय, ज्या क्लासमध्ये फक्त व्हेरिएबल्स, गेटर मेथड आणि सेटर मेथड ह्या तीनच गोष्टी असतात, ह्या तीनच गोष्टी असतात, त्याला म्हणतात तुमचा पोजो क्लास. दॅट इज व्हॉट, प्लेन ओल्ड जावा ऑब्जेक्ट. आलं लक्षात गाईस? पण आता हा ऑब्जेक्ट डिफाईन करताना तुम्ही भरपूर काही अशा गोष्टी डिफाईन करत असतात. कशा पद्धतीने, ह्या डिटेल्स. आता ह्या डिटेल्स आपण ऍक्च्युअली पोजो क्लास ऍक्च्युअल मध्ये कसा बनवायचा आपण प्रॅक्टिकली बघूयात. ओके, सो लेट्स गो टू इक्लिप्स. Okay, so now I will create a new package inside my base package. It is what, com.nextversion.java. त्याच्यामध्ये मी नवीन पॅकेज बनवेल, which is what, com.nextversion.java.pojo. ओके, सो याच्यामध्ये दुसरं काही नसतं, फक्त तुमचं काय असायला हवे, व्हेरिएबल्स, गेटर्स अँड सेटर्स. अजून आपण गेटर्स अँड सेटर्स बघितले नाही, बट हाऊ टू क्रिएट अ ऑब्जेक्ट, पोजो क्लास कसा बनवायचा इनिशियली ते बघतोय. व्हॉट इज नेम ऑफ माय क्लास नाव गाईज? माझ्या क्लासचं नेम काय इथे? Next. व्हॉट इज द नेम ऑफ माय क्लास? आय वॉन्ट टू क्रिएट अ बँक क्लास, बँक ऑब्जेक्ट. सो बँक. Okay. ओके, सो बँकचा माझा काय मिळाला, माझा ऑब्जेक्ट मिळाला. आता मला याच्यामध्ये व्हेरिएबल्स, मला फील्ड्स डिफाईन करायचे. हाऊ यू विल डिफाईन द फील्ड्स? प्रायव्हेट स्ट्रिंग. तुम्ही बघा, कुठल्या फील्ड तुम्हाला मेन्शन करायची, राईट? दीज आर द प्रॉपर्टीज गाईज. तुम्ही जर बघितलं या बँकच्या प्रॉपर्टीज आहे काय, आता बँक मध्ये काय, बँकचं नेम असतं, राईट? बट नेम काय असू शकतं, स्ट्रिंग आहे, बरोबर ना? सपोज SBI, HDFC, हे काय स्ट्रिंगच आहे ना, बरोबर का? येस नो गाईज? Yes, sir. मग तिचा Yes, टाईप sir. काय असला, स्ट्रिंग आला, आणि त्याचा काय आला, डेटा टाईप. मीन्स आपण पोजो मध्ये त्याला प्रायव्हेट देतो. देन यू हॅव वन मोर नेक्स्ट फील्ड, प्रायव्हेट स्ट्रिंग IFSC code. Then you have private string. Then you have branch code. Then you have private string. आपण काय बघितलं होतं आणखी, बँक कोड. ओके, सो हे सगळे व्हेरिएबल्स कशा, हे सगळे व्हेरिएबल्स कसे डिक्लेअर करणार तुम्ही, इन द कॅमल केस. ओके, सो कोडिंग इम्प्लिमेंट करताना कोडिंग स्टँडर्ड्स पण खूप इम्पॉर्टंट असतात. ओके, प्रायव्हेट स्ट्रिंग, देन यू हॅव ऍड्रेस. ओके, हे ऍड्रेस झाल्यानंतर आपल्याकडे काय फील्ड होती, प्रायव्हेट. Local date. We have branch name and is active. किंवा आपण नेम घेतलंय, राईट? सो नेम इट सेल्फ इज अ ब्रांच नेम, असं आपण म्हणू शकतो. ऍड्रेस आला इथं, राईट? सो वी विल गेट बँक ऍक्टिव्ह आहे की नाही. सो डेटा टाइप इज बुलियन, इज ऍक्टिव्ह. ओके, देन वी हॅव व्हॉट, ही बँक इस्टॅब्लिश कधी झाली, डेट. आणि ती व्हेरिएबलचं नाव काय देणार आपण, इस्टॅब्लिश्ड. ओके, सो आता इथं बघा, हे इम्पोर्ट स्टेटमेंट आहे. हे काय येतंय, कारण हे कुठल्या पॅकेजमध्ये, जावा डॉट टाइम. यू कॅन सी हिअर इम्पोर्ट लोकल डेट. सो आधी काय असायचं आपल्याकडे, SQL डेट पण असायचं, बट जावा 8 आल्यानंतर आपण कुठले क्लासेस मध्ये युज करतो, जावा डॉट टाइम ह्या पॅकेज मध्ये लोकल डेट नावाचा क्लास वापरतो. ओके, तर तुम्ही बघा इथं लगेच इम्पोर्ट स्टेटमेंट आलं. आलंय ना गाईज, दिसतंय सगळ्यांना?
सो Yes, हे sir. काय झालं तुमचा बँकचा ऑब्जेक्ट. ओके. जर आता मला हा ऑब्जेक्ट जर कॉल करायचा असेल दुसऱ्या क्लासमध्ये, आपण याच्यामध्ये काही कुठला ऑब्जेक्ट क्रिएट करत नाही. सो मी इथं काय करतो, मी एक आणखी एक क्लास बनवतो. ओके, इट विल बी सपोज मेन क्लास. ओके, मेन बँक सपोज, चलो मेन बँक, त्याच्यामध्ये पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. नाव I want to create an object. So before creating an object of this bank class, so guys tell me what is the object in Java quickly. It is an instance of class. It is an instance of a class. Okay, how we create object in Java? By using By new using new keyword. keyword. By using new keyword. So जर ऑब्जेक्ट काय हा, जर तुम्हाला कुठल्याही क्लासचा जर ऑब्जेक्ट क्रिएट करायचा असेल तर आपल्याकडे काय आहे, त्याचा एक सिंटॅक्स आहे, वर्ड नेम ऑफ द क्लास. ओके, क्लास नेम, रेफरन्स व्हेरिएबल equals to operator, your what assignment operator, new keyword and your constructor, right? बरोबर ना? सो आपल्या केसमध्ये काय, क्लास बँकचं नाव काय आहे, सॉरी क्लासचं नेम काय आहे इथे, main बँक. bank. नो, वी आर गोइंग टू क्रिएट अ ऑब्जेक्ट ऑफ बँक. Okay, sir. ओके, सो रेफरन्स व्हेरिएबल काय आहे आपल्याकडे, बँक नेम, सॉरी. So I want to create a bank object equals to, I have new keyword and my default constructor bank. सो अशा पद्धतीने तुम्ही काय केलंय, एक बँक ऑब्जेक्ट नावाचा ऑब्जेक्ट तुम्ही इथं बनवलाय. जसं तुम्ही न्यू कीवर्ड बनवतात, यूज करतात, त्याच पद्धतीने बँक Hello. ऑब्जेक्ट किंवा बँक. येस, हाँ हे कॅन यू गो ऑन म्यूट प्लीज गाइस. हाँ सर बोलिए. हाँ सर अभी रिसेंटली कंप्लीट हुआ. ओके, सो इथे आपण काय केलंय, बँक ऑब्जेक्ट, राईट. सो बँक Yes. ऑब्जेक्ट जसं तुम्ही न्यू कीवर्ड यूज केलाय, सो न्यू कीवर्ड काय होतोय, तो तुमचा जेव्हीएम मध्ये ऑब्जेक्ट क्रिएट करतो. ओके, सो बॅक टू द पॉइंट, आपला पोजो क्लासचा आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. ओके, सो या पद्धतीने तुम्ही तर कुठं ऑब्जेक्ट क्रिएट करणार, तर माझा मेन बँक आहे, मी मेन मेथड मध्ये मला ती ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे बँक क्लासचा. सो हाऊ विल क्रिएट हियर, बँक बँक ऑब्जेक्ट इक्वल टू न्यू Equals to new. बँक. सो इथं बघितलं तर तुम्हाला काय मिळालं, हा बँकचा ऑब्जेक्ट मिळाला. ओके, जस्ट अ मिनिट. ओके, सो हा ऑब्जेक्ट बनला. जर तुम्ही जर बघितलं बँक डॉट ऑब्जेक्ट, तुम्हाला याच्यामध्ये एक पण मेथड इथे ऍक्सेसेबल, एक पण व्हेरिएबल तुम्हाला दिसणार नाही. दिसतंय का सजेशन्स मध्ये? No, sir. सो व्हॉट इज द रिझन? Because our private राईट, that बिकॉज this तुम्ही इथं काय केलंय, इथं प्रायव्हेट ऍक्सेस स्पेसिफायर दिला, राईट. मी जर याला पब्लिक केलं तर दिसले नेम स्ट्रिंग बँक. Yes. Yes. ओके, सो
बट आपल्या पोजो क्लासमध्ये काय असणार आहे, आपण त्याला डायरेक्टली ऍक्सेस करू देणार. ओके. सो जर तुम्हाला आता तुम्ही काय करताय याच्यामध्ये फक्त व्हॅल्यूज, आता याला आपल्याला व्हॅल्यूज सेट करायचे आहे. सो हाऊ वी विल सेट द व्हॅल्यूज फॉर द ह्या फील्ड्स, ह्या बँक वगैरे ह्या ज्या आपण फील्ड्स पोजो क्लासेस मध्ये पण डिफाईन केले, त्याला व्हॅल्यूज कशा सेट करणार. टू सेट द व्हॅल्यूज आपल्याला काय करायचं आहे, किंवा आपल्याला ते व्हॅल्यूज यांच्या व्हॅल्यूज ऍक्सेस जरी करायचे असेल, गेट करायचे असेल ह्या मेन मेथड मध्ये, तर आपल्याकडे दोन गोष्टी सेट करण्यासाठी सेटर मेथड्स बनवायचे आहे आणि गेट करण्यासाठी आपल्याला गेटर्स मेथड बनवायचे. सो मग आपण याचे गेटर्स अँड सेटर्स कसे बनवणार. सो टू इम्प्लिमेंट दिस गेटर्स अँड सेटर्स, तर तुम्हाला काय करणार आहे, इथं मेथड्स बनवणार आहे. कशा करणार. सो यू नीड टू राईट द फर्स्ट सेटर मेथड. सेटर मेथड. सो इथे जर सेटर मेथड घ्यायची झाली तर आपण मेथड कशी डिफाईन करतो. वी विल डिफाईन अन void मेथड which will accept the parameter. पब्लिक void. सो आपल्याला कुठल्या नेम साठी करायचंय, तर नेमचं मेथडचं नेम कसं स्टार्ट डेट, आणि हे जे नेम असेल त्याचं फर्स्ट लेटर इज व्हॉट नेम. त्याचा टाईप काय आहे तुमचा स्ट्रिंग. मग तुम्ही काय घेणार स्ट्रिंग नेम. ओके. आणि इथं काय करणार दिस डॉट नेम इक्वल टू नेम. काय इथं बघा ही काय झाली तुमची सेटर मेथड. जर इथं जर तुम्ही प्रॉपरली बघितलं, ओके, जर तुम्ही इथं प्रॉपरली बघितलं, ठीक आहे, तर ही सेटर मेथड आहे. तर बेसिकली काय होणार आहे, या नेम साठी जर तुम्ही ज्यावेळेस ऑब्जेक्ट बनवताय त्यासाठी जर कुठली व्हॅल्यू सेट करायची असेल, यू नीड अ सेटर मेथड. पण ती सेटर मेथड करताना त्याचा सिंटॅक्स काय बघा. सो दिस इज अ फंक्शन. हे एक फंक्शनच आहे, एक मेथड आहे, जसं आपण आतापर्यंत शिकत आलोय, राईट. आपण बघितले राईट सेटर मेथड, ते सॉरी बाकीचे इतर फंक्शन कसे बनवतो. बट हे काय करणार आहे, तुमचं एक इनपुट पॅरामीटर घेणार आहे, राईट. आपण इथे दुसरं कुठलाही नेम देऊ शकतो, बट इट विल एक्सेप्ट व्हॉट नेम. मग हा आलेला पॅरामीटर आपण बघा कन्स्ट्रक्टर मध्ये कशा पद्धतीने सेट केला होता. तर हा तुमचे क्लास लेवलचे व्हेरिएबल्स आहे, तर त्याचा पण नेम सेम आहे. बट इफ यू वॉन्ट टू पॉइंट टू द इन्स्टन्स व्हेरिएबल, म्हणजे तुमच्या क्लास लेवलला जर व्हेरिएबलला पॉइंट करायचं असेल तर तुम्ही काय करणार, दिस हा कीवर्ड वापरणार. ओके. सो व्हॉट इज द यूज ऑफ दिस हियर, टू पॉइंट इन्स्टन्स व्हेरिएबल. ओके. हे तुमचं इनपुट पॅरामीटर आणि तुमचं क्लास लेवल व्हेरिएबल मध्ये डिफरन्शिएट करण्यासाठी आपण काय करतोय, दिस कीवर्ड आपण वापरतोय. आणि मग आलेल्या पॅरामीटरची व्हॅल्यू काय केली आपण इथं सेट केली. सो गाईज याचा ऍक्सेस टाइप काय आहे, ऍक्सेस स्पेसिफायर. व्हॉट इज द ऍक्सेस स्पेसिफायर फॉर दिस मेथड, पब्लिक. public. जर हा ऍक्सेस स्पेसिफायर असेल तर तुम्ही इथं बघू शकता, इथं बँक डॉट ऑब्जेक्ट तुम्हाला कुठले मेथड दिसते, सेट नेम. आणि मग तुम्ही याला काय करणार आहे, पॅरामीटर पाठवणार आहे, बरोबर का. मग सपोज बँक कुठली आहे, HDFC बँक. ओके. याला अशी व्हॅल्यू सेट करणार. आता मला आणखी एक कुठली फील्ड आहे, नेक्स्ट फील्ड. प्रत्येक फील्डला तुम्हाला सेटर मेथड आधी बनवायचे आहे. किंवा चला आपण आधी एक सेटर बनवू एक गेटर करू. आता मला ही व्हॅल्यू माझी सेट झाली, कुठलं ह्या, जसं तुम्ही ऑब्जेक्ट बनवला तर त्या ऑब्जेक्ट साठी तुम्ही व्हॅल्यू सेट केली. आता मला याच फील्ड साठी व्हॅल्यू गेट पण करायची, तर आपण गेट कशी करणार, वी विल हॅव अ गेटर मेथड. So how we implement getter method in Java or in Pojo class? So तुम्ही काय करणार, so you have a syntax public. तुमचं टाइप नेमचं टाइप काय आहे, here you will have a return type because you are getting the values. Okay. String get, त्याला पॅरामीटर नसणार आहे, and then you will return this dot
आता तुम्ही काय केलं, गेटर मेथड लिहिली फक्त नेम साठी. मग मेन बँक मध्ये त्याची ती व्हॅल्यू गेट कशी करणार, इथं तुम्ही सेट केली. आता तुम्हाला व्हॅल्यू काय करायची, गेट डॉट गेट नेम. ओके. आता हे काय रिटर्न काय करतो आपल्याला, व्हॉट इज रिटर्निंग दिस, व्हॉट इज द टाइप ऑफ दिस गेट नेम. रिटर्न टाइप काय याचा, String. String. स्ट्रिंग राईट. जर मला एखाद्या व्हेरिएबल मध्ये ती स्ट्रिंग घ्यायची असेल, स्ट्रिंग बँक नेम, अशा पद्धतीने घेऊन तुम्ही काय करू शकता, याला प्रिंट पण करू शकता. बँक नेम. सो जर मी हा प्रोग्राम रन केला तर काय होणार, इथं किती ऑब्जेक्ट क्रिएट होणार आहे गाईज आता जेएमएम मध्ये, हाऊ मेनी Uh, ऑब्जेक्ट्स आर गोइंग टू क्रिएट, 2, sir. one. हाऊ, वन ऑब्जेक्ट, बिकॉज वी आर युजिंग ओनली वन न्यू कीवर्ड. Only one vehicle. ओके. Okay, sir. सो आता इथं लाईन नंबर 7 ला काय होतं, यू क्रिएट एन ऑब्जेक्ट क्रिएशन. देन तुम्ही काय केलं, सेट व्हॅल्यू. मग तुम्ही काय केलं इथं, गेट व्हॅल्यू. Get value. आणि नंतर तुम्ही काय केलं इथं, प्रिंट व्हॅल्यू. ओके. सो बेसिकली ह्या स्टेप्स आहे. बट इथं आपण तीन कन्सेप्ट बघितल्या. एक तर पहिलं पोजो क्लास काय, हाऊ टू क्रिएट पोजो क्लास, हाऊ टू क्रिएट सेटर मेथड, हाऊ टू क्रिएट अ गेट मेथड, देन क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ. मग इथं ऑब्जेक्ट क्रिएशन पण बघितलं आपण, त्या पोजो क्लासचा ऑब्जेक्ट कसा बनवायचा. ओके. आणि त्या पोजो क्लासच्या फिल्ड्सला तुम्ही व्हॅल्यू कशी सेट करतात युजिंग सेटर मेथड, अँड हाऊ यू आर गेटिंग द व्हॅल्यू फ्रॉम द गेटर मेथड. ओके. सो गाईज हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपण थ्रूआउट द जावा ऍप्लिकेशन डेव्हलप करताना आपल्याला हे मॉडेल क्लासेस किंवा पोजो क्लासेस क्रिएट करणं, त्याच्यामध्ये व्हॅल्यू सेट करणं, त्याच्यामधून व्हॅल्यू गेट करणं आणि त्याचं मॅनिप्युलेशन कशा पद्धतीने करणं, हे आपल्याला रिअल टाइम शिकायचं असतं. ओके. हे फक्त आपल्याला कॉन्सेप्ट म्हणून समजून इंटरव्ह्यू पुरतं नाही करायचंय, बट बेसिकली आपल्याला हे काय करायचंय, रिअल टाइम इम्प्लिमेंटेशन मध्ये ऑब्जेक्ट कसे बनवले जातात. ओके. रिअल टाइम एंटिटीज, मग त्याच्यामध्ये कसं डेटा कसा तुमचा टेम्पररी स्टोअर होतो, कसा टेम्पररी गेट केला जातो, त्याच्यावरती कसे वेगवेगळे व्हेरियस ऑपरेशन परफॉर्म केले जातात, ते आपल्याला बघायचंय. जर मी हा प्रोग्राम रन केला, तुम्ही बघू शकता काय आउटपुट येतं. ओके. सो यू कॅन सी बँक नेम HDFC बँक लिमिट आली, आउटपुट दिसतंय सगळ्यांना. Yes. सो आपण याच्यामध्ये भरपूर प्रोग्राम्स बघणार आहे. पोजो मध्ये पोजो, नेस्टेड पोजो, ॲरेज, लिस्ट, मल्टिपल पोजोस, भरपूर एक्झाम्पल्स आपण बघणार आहे, कारण ह्याच गोष्टी तुम्हाला डेव्हलपमेंट मध्ये हेल्प करणार आहे. जर मी याला डिबग पॉइंट लावला, ओके, विल डिबग दिस कोड राईट अँड सी द एक्झिक्युशन. हा विल रन, डिबग पॉइंट ऍड करायचा, रन ॲज डिबग ॲज जावा ऍप्लिकेशन. ओके. पोजो तर तुम्ही ऑलरेडी बनवलाय, सो आता इथं बघा. सो तुम्ही बघू शकता इथं नेक्स्ट, जर मी लाईन नंबर F6 ने पुढे गेलो तर तुम्ही कुठला बँकचा ऑब्जेक्ट आला, हे बघा, ह्या सगळ्या फील्ड्स नल आहे सध्या, अजून एक पण व्हॅल्यू आपण सेट नाही केली. दिसतंय का सगळं आपण ज्या डिफाईन केलेल्या, ऍड्रेस, बँक, ब्रांच, इस्टॅब्लिश, दिसतंय. सो नेक्स्ट लाईनला जर गेले तर आपण सेटर मेथड यूज करतोय. तर सेटर मेथड काय करते, तर तुम्ही याच्यामध्ये गेलात तर तुम्ही बघू शकता ही सेटर मेथड काय करते, तुम्हाला नेम आलाय HDFC बँक, ही नेमचा बँक आला आणि त्यांनी ह्या याला सेट केला. सेट केल्यानंतर तुम्ही जर नेक्स्ट लाईनला आला तर तुम्ही काय केलं, इथं सेट केलं, आता गेट करणार आहे. कॅन सी, तुम्ही काय करू शकता, याला जर इन्स्पेक्ट केलं तर तुम्ही याला HDFC बँक ही गेट करणार. जशी तुम्ही नेक्स्ट लाईनला गेला तर तुम्ही गेट रिटर्न टाईप असल्यामुळे काय झालं, तुम्ही तुमची व्हॅल्यू रिटर्न झाली आणि ती कुठं झाली, बँक नेम मध्ये स्टोअर झाली. अँड यू आर गोइंग टू प्रिंट दिस व्हॅल्यू. ओके. सो आपण नेक्स्ट सेशन मध्ये काय बघणार, म्हणजे कमिंग लेक्चर मध्ये, की अजून याचे आणखी सेटस गेटस कसे बनवायचे आणि हाऊ टू इम्प्लिमेंट